नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमित घोडके. आनंद क्रॉप गुरुच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात बघितलं तर आपण धुळे, नंदुरबार असेल, जळगाव असेल, तसेच मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टरबूज तसेच खरबूज या पिकांची लागवड झालेली आहे. या भागामधील शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असणारं नगदी पीक म्हणजे टरबूज खरबूज. परंतु यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मर रोगाची समस्या बघायला मिळते. अचानक होणारी मर असेल किंवा बुरशीजन्य मर असेल किंवा जीवाणूजन्य मर असेल, तर या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. यामुळे आपण जर बघितलं तर आकडेवारीनुसार 50 ते 70% पर्यंत नुकसान होतं. म्हणजेच तुम्हाला एकरी 2 ते 3 लाखापर्यंत या पिकामध्ये नुकसान बघायला मिळू शकतं. जर आपण वेळीच त्यावरती उपाययोजना केल्या, त्यावरती व्यवस्थित उपाययोजना असतील आणि आपण योग्य नियोजन केलं तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. तर आपण या समस्या किंवा या समस्या येण्यामागची कारणं काय आहेत हे आज आपण बघून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टरबूज खरबूज पिकातील मर रोग नियंत्रण. तर ही मर कशा प्रकारे असते, कोणकोणत्या कारणामुळे, जीवाणूमुळे येते की बुरशीमुळे येते, तसेच अचानक होणारी मळ काय असते, यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच कोणकोणते कॉम्बिनेशन असणारे जे मार्केटमध्ये औषध आहेत ते आपण घेऊ शकतो. अशा प्रकारचे जे 5 फॉर्म्युलेशन आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली समस्या म्हणजे आपल्याला ती मर ओळखणं गरजेचं असतं. आपल्या प्लॉटमध्ये जर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो, तो आपल्याला वेळीच लक्षात आला तर आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. त्यासाठी आपण लक्षणं जर बघितली तर मर रोगाची लक्षणं कशी ओळखावी. सुरुवातीच्या अवस्थेत बघितलं तर वेलीच्या जे शेंड्याकडील पाणी असतात ती दिवसा कडक उन्हात कोमेजल्यासारखी दिसतात. म्हणजे ज्यावेळेस तुमचं ऊन असेल त्यावेळेस ती कोमेजल्यासारखी दिसतात आणि परत सायंकाळच्या वेळी 4-5 नंतर ती टवटवीत झालेली सारखी दिसतात. तर ही मर रोगाची सुरुवात असू शकते. मर रोग हा आहे म्हणून नाही, परंतु ही सुरुवात नक्कीच असू शकते. काही दिवसानंतर पूर्ण वेल तो सुकलेला बघायला मिळतो आपल्याला. पूर्ण वेल सुकून जातो, पानं पिवळी पडतात आणि तो वाळून जातो. या ठिकाणी काय होतं की आपण वेल सुकलेला दिसतो किंवा दुपारी सुकलेला दिसते, संध्याकाळी दिसतो म्हणून आपण पाणी देतो, भरपूर पाणी देतो, तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला काही बदल बघायला मिळणार नाही. तर त्यावेळेस नक्कीच हा मर रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो. त्यासोबतच आपल्याला जर पूर्णपणे मर ओळखायची असेल, जर तुम्हाला कुठेही तुमच्या प्लॉटमध्ये एखादा वेल अशा प्रकारे सुकलेला दिसला तर तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी तो वेल उपटून पाहायचा. त्याचा खोड जो आहे तो चिरून पाहायचा. खोडाचे 2 जर भाग केले, असे व्हर्टिकल सेक्शन जर काढला तुम्ही, उभा सेक्शन, तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. तपकिरी रंगाचा भाग किंवा काळपट रंगाचा भाग बघायला मिळेल. त्याच्यामध्ये जे झायलम वेसल असतं प्लांटचे ते डॅमेज झालेले बघायला मिळतील. म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटवर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर अशा ठिकाणी आपण पहिले तर जाणून घेतलं पाहिजे की कुठल्या प्रकारची मर तुमच्या प्लॉटमध्ये आहे. सुरुवातीला बघितलं तर तसं बघितलं तर आपण 3 प्रकारच्या मर हे आपल्याला टरबूज पिकामध्ये बघायला मिळतात. एक असते फ्युझेरियम मर, जी फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होती. दुसरी येते जीवाणूजन्य मर म्हणजे बॅक्टेरियल विल्ट, जी की जीवाणूंमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळते. आणि तिसरी जी मर आहे ती असते आकस्मिक मर म्हणजे सडन विल्ट, जी तुम्हाला सध्याच्या कंडिशनला टरबूज पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. आपण तिन्ही बद्दल सविस्तर माहिती बघणारच आहोत. फ्युझेरियम ऑक्सिस्पोरम नावाची जी हानिकारक बुरशी आहे तुमच्या पिकामध्ये, त्याच्यामुळे काय होतं तर पिकाच्या मुळांमधून ती एंटर करते. मुळांना डॅमेज झालेला असेल किंवा जास्त पाणी असेल, अशा कंडिशन मध्ये तिला वाढीस पोषक वातावरण मिळतं. अशा परिस्थितीत ही बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते. या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ती पिकाच्या मुळांद्वारे पिकांमध्ये एंटर करते. पिकांमध्ये एंटर केल्यानंतर काय करते, जे पिकामध्ये 2 प्रकारचे टिश्यू आपल्याला बघायला मिळतात. एक झायलमचा असतो आणि एक झायलमचा टिश्यू बघायला मिळतो, तसेच दुसरा असतो फ्लोएम असतो. झायलम काय करतो तर तुमच्या पिकाची जी मुळं येतात त्या ठिकाणाहून जे अन्नद्रव्य असेल किंवा पाणी असेल यांचा अपटेक करून तो पानांपर्यंत नेण्याचं काम करतो. आणि फ्लोएम काय करतो, पानांपासून तयार झालेल्या अन्न हे मुळांपर्यंत आणण्याचं काम करतो. तर जर तुमच्या पिकाच्या मुळांमध्ये हे एंटर केलेले बुरशी असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, ती एंटर करणार आहे आणि तुमच्या झायलमच्या ज्या टिश्यू आहे तसे त्याची जी व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे तिथे डॅमेज करणार आहे. साहजिक आहे, झायलमला डॅमेज केल्यानंतर काय होईल की त्या ठिकाणी जे पाण्याचा अन्न अपटेक आहे किंवा अन्नद्रव्याचा अपटेक आहे ते थांबलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या प्रकारच्या काही व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, टिश्यू सेल्स तिथे डॅमेज करतात, तिथे त्या ठिकाणी रॅपिड ग्रोथ करते. त्यामुळे त्याची पूर्ण अन्नवाहिनी ब्लॉक होते आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याची डिफिशियन्सी अन्नद्रव्याची वरती बघायला मिळते आणि या ठिकाणी तुम्हाला ही बुरशीजन्य मर बघायला मिळते. त्यासोबत दुसरी जी मर आहे ती जीवाणूजन्य मर म्हणजेच तुमचं बॅक्टेरियल विल्ट. तर बॅक्टेरियल विल्ट मध्ये बघायचं झालं तर आपल्याला दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात येते ती म्हणजे बॅक्टेरियल विल्ट मध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर या ठिकाणी सुद्धा सेम कंडिशन होते. ही सुद्धा जे जीवाणू आहेत ते तुमच्या मुळांवाटेच त्यामध्ये एंटर करतात. यामुळे काय होतं की त्या ठिकाणी एंटर केल्यामुळं झायलमलाच डॅमेज करतात. परंतु दोन्हीमध्ये जर डिफरन्स बघायचा झाला तर तुम्ही दोन्हीचं खोड जर तोडून काढला आणि व्हर्टिकल सेक्शन केले तर त्या दोन्हीमध्ये ज्या ठिकाणी फ्युझेरियम ऑक्सिस्पोरियमचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तपकिरी रंगाचा किंवा ब्राऊन कलरचा सिम्पटम्स बघायला मिळतात.
तसेच ज्या ठिकाणी तुम्ही जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल विल्टचा जर असा प्रादुर्भाव असेल तिथं, तर त्या ठिकाणी तुम्हाला काळ्या रंगाचा सिम्पटम्स बघायला मिळतात. किंवा या ठिकाणी तुम्ही एक ऊज टेस्ट सुद्धा करू शकता. ज्यावेळेस तुम्ही हे इन्फेक्टेड प्लांटचा पार्ट काढून पाण्यामध्ये टाकता त्यावेळेस पांढऱ्या रंगाचे तिथे तुम्हाला जे सिक्रेशन आहे ते बघायला मिळतं किंवा त्यामध्ये तुम्हाला हे मिळतं. ऊज टेस्ट कशा प्रकारचे असते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया, परंतु अशा प्रकारे तुम्ही या दोन गोष्टींमधील फरक जाणून घेऊ शकता. तिसरी म्हणजे येते ती आकस्मिक मर किंवा सडन विल्ट म्हणतो आपण त्याला. तर ही मोठ्या प्रमाणात सध्याच्या कंडिशनला बघायला मिळते. ही मर कधी आढळते? ज्यावेळेस सुरुवातीच्या जे स्टेजेस असतात त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणारी मर ही फ्युझेरियम मर म्हणजे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य बघायला मिळू शकते. परंतु आकस्मिक मर किंवा अचानक होणारी मर ही तुम्हाला सेटिंग अवस्था किंवा साईज अवस्थेमध्ये अचानक बघायला मिळते. या मरमुळे काय होतं, तर मोठ्या प्रमाणात तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे, त्या ठिकाणी डॅमेज होणार आहे. याची कारण काय आपण समजून घेतली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य कारण नसून ही अतिशय वेगळ्या प्रकारची मॅनेजमेंटची कारण सुद्धा असू शकतात. यामध्ये काय होतं, तर वेलीवरती 2 ते 3 फळांचा लोड असतो. म्हणजेच ज्या ठिकाणी 2 ते 3 फळं आहेत त्या ठिकाणी साहजिक आहे झाडाला 12 ते 15 किलो पर्यंत त्याची फळं तयार करायची. एक साधारण आपण 4 किलोचं जरी फळ पकडलं तरी त्या 3 फळांचं वजन आपण कॅल्क्युलेट केलं तर 12 किलो पर्यंत जाऊ शकतं. मग या कंडिशन मध्ये आपल्याला त्या झाडाला भरपूर प्रमाणात पोषण करावं लागणार. त्यासाठीच खोडाचा भाग हा अतिशय महत्वाचा असतो. त्या खोडामधूनच त्याला तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचं अपटेक करणं गरजेचं आहे. ते पानांपर्यंत पोहोचवणं, पानांपर्यंत तयार झालेल्या अन्न फळांपर्यंत पोहोचवणं, मुळांपर्यंत पोहोचवणं. या सगळ्या गोष्टीसाठी काय होतं की त्या पिकाला खूप चांगलं जास्त काम करावं लागतं. आणि टरबूज किंवा खरबूज पकडलं तर अतिशय खादाड पीक आहे, थोड्याच कालावधीमध्ये येतं आणि उत्पन्नही जास्त देतं. त्यामुळे त्या प्रमाणात त्याला पोषण पण देणं गरजेचं असतं. अशा ठिकाणी त्याला पोषक द्रव्यांची कमतरता भासू शकते. किंवा त्या ठिकाणी बघितलं तर आपण अचानक जर त्याला पाणी दिलं किंवा पाऊस झाला तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला या मर रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. तर यावरती उपाययोजना काय करायच्या आपण ते बघूया. उपाययोजनामध्ये बघितलं आपण तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला. तर पहिली जी उपाययोजनामध्ये येते तर पाणी नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही टरबूज पिकाला तुम्ही पाणी देणार आहे त्या ठिकाणी एक काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही 1 दिवसाआड पाणी देत असाल, 1 दिवसाआड 2 तास पाणी देत, ती सिस्टीम तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अचानकच 3 दिवसाला पाणी दिलं तर तिथे तुमच्या पिकाला किंवा टरबूजची जी बेल आहे तिला शॉक बसू शकतो. दुसऱ्या ठिकाणी म्हटलं तर अतिरिक्त पाणी द्यायचं नाही. जेवढं पाणी तुम्ही रेग्युलरली देतात तेच गरजेचं असतं. काही शेतकरी मित्र काय करतात, शुगर उतरण्यासाठी किंवा शुगर फॉर्मेशनसाठी, साईजसाठी अचानकच पाण्यामध्ये वाढ करतात. तर ती गोष्ट तुम्हाला टाळायची. वापसा कंडिशननुसार तुमची माती कशी आहे, तिचा वापसी कंडिशन कशी आहे, त्यानुसार पाणी द्यायची. जी सुरुवातीपासून प्रॅक्टिस करत आलेला आहात त्यानुसारच तुम्हाला यामध्ये नियोजन करायचंय. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते मुळांच्या वाढीसाठी योग्य पोषण. आता मुळांच्या वाढीचा आणि याचा काय संबंध, तर सुरुवातीपासून जर तुमची वेल सशक्त असेल, जोमदार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आणि ही मर टाळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, मुळांच्या वाढीसाठी काय करू शकतो आपण, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण पीजीआर असतात किंवा स्टिम्युलेंट असतात ते आपण मुळांच्या वाढीसाठी देऊ शकतो. तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. जसं मार्केटमध्ये मिळणार आपल्याला कुठल्याही प्रकारचं ह्युमिक ऍसिड असतं, तर चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड देऊ शकता. जसं मार्केटमध्ये रूट फास्ट 98 नावानं तुम्हाला चांगल्या प्रकारचं ह्युमिक ऍसिड बघायला मिळतं. किंवा फुलमिक ऍसिड जे असतं रिव्हायटल एफ नावानं मार्केटमध्ये मिळतं, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सीवीड आहेत त्यांचा वापर सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. विविध प्रकारच्या ब्राऊन आणि ग्रीन सीवीड एक्स्ट्रॅक्टवर आधारित चांगले प्रोडक्ट तुम्हाला सी रुबी ग्रीन सारखे मार्केटमध्ये बघायला मिळतात, त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं पोषण मिळतं आणि त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे खोड सशक्त करण्यासाठी योग्य व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं महत्वाचा रोल तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी की खोड हा अतिशय बारीक असतं त्या वेलीचा आणि 2 ते 3 फळं जर असतील तर त्याला जास्त पोषण करावं लागणार. त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासूनच ते खोड सशक्त होण्यासाठी, स्ट्रॉंग होण्यासाठी, मोठं होण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी तुम्ही जे आपलं फॉस्फरस हे अन्नद्रव्य त्याचा वापर योग्य प्रमाणात केला आणि सुरुवातीपासूनच त्या खतांचा वापर पुरेसा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला याची समस्या बघायला मिळणार नाही. तुम्हाला या ठिकाणी फॉस्फरसचं न्यूट्रिशन प्रॉपर देणं गरजेचं आहे. त्यासोबतच कॅल्शियमचं सुद्धा देणं गरजेचं आहे. बोरॉन असेल त्याचं सुद्धा पोषण प्रॉपर देणं गरजेचं आहे. या 3 अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर तुमचं योग्य असेल, त्यासोबत पोटॅश सुद्धा यामध्ये येतं. हे जे अन्नद्रव्य हे खोडाच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे अन्नद्रव्य, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे अन्नद्रव्य, त्यासोबत नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय होतं, बऱ्याच प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात फॉस्फरस युक्त खतांचा जो वापर आहे तो पिकांमध्ये करतोय, वॉटरसोल्युबलच्या माध्यमातून असेल, बेसोडोच्या माध्यमातून, परंतु हे जमिनीमध्ये स्थिर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात, फिक्स होण्याचे चान्सेस असतात. या ठिकाणी तुम्ही त्या पिकाला काय करू शकता,
एकदा त्या पिकाच्या कंडिशनमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये एक फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पीएचबी सारखी खतं जे बायो फर्टिलायझर्स म्हणून ओळखले जातात त्यांचा वापर करणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. त्यानंतर स्ट्रेस नियंत्रण करण्यासाठी अचानक वातावरणात होणारे बदल, तापमान वाढतं अचानक, कमी होतं, यामुळे काय होतं पिकाला मोठ्या प्रमाणात स्ट्रेस येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी जे स्ट्रेस एलिमेंट आपल्याकडे असतात जसं की सिलिकॉन असतं तर त्याचा वापर आपल्याला सुरुवातीपासूनच करणं गरजेचं असतं. जसं की बेसल डोसमध्ये डायटोमेट सिलिकॉन ग्रॅन्युल्स तुम्ही टाकू शकता. आपण जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहेत त्यांचा सुद्धा वापर स्प्रेसाठी करू शकतो. आणि यामध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड एक मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे येतं. त्याचा कुठल्याही प्रकारचं जे ऑर्थोसिलिसिक ऍसिड आहे त्याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ऑर्थोसिल नावानं हे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतं. डॉक्टर ऑर्थोसिल येतं. त्याचा वापर तुम्ही 1.5 मिली प्रति लिटर फवारणीसाठी करू शकता किंवा जमिनीतून देण्यासाठी सुद्धा करू शकता. यामुळे काय होणार की पिकावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही. तो स्ट्रेस दूर झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि शेवटचं म्हणजे काय तर मर रोग नियंत्रण मिळवण्यासाठी उपचारापेक्षा प्रतिबंध हा मंत्र तुम्हाला महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. कधीही लक्षात घ्या, मर रोग आल्यानंतर आपण कधीच त्यावरती नियंत्रण मिळवू शकत नाही. त्यावरती नियंत्रण मिळवणे आपल्याला खूप कठीण जाणार आहे. त्या ठिकाणी मग आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरुवातीपासूनच केल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि ही जी सेटिंग अवस्थेत येणारी किंवा साईज अवस्थेत येणारी मर आहे ती टाळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करू शकतो हे बघूया. जैविक नियंत्रणामध्ये जर बघितलं तर ट्रायकोडर्मा विरिडी असेल, सुडोमोनास फ्लोरोसेन्स असतील यासारखी ही जी ट्रायकोडर्मा विरिडी ती मित्रबुरशी आहे, सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा मित्र जीवाणू, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्या पिकाला ऍप्लिकेशन देऊ शकता. जर बघितलं तर तुमचं पीक लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान दोन्ही अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरिडी आणि अर्धा किलो सुडोमोनास फ्लोरोसेन्स यांचं ऍप्लिकेशन देऊ शकता. तसंच 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला परत याचं ऍप्लिकेशन रिपीट करायचं. जर सुरुवातीला तुम्हाला हे ऍप्लिकेशन करता नाही आलं तरी तुम्हाला परत एकदा त्याचं 40 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एक ऍप्लिकेशन देणं अतिशय गरजेचं आहे. ज्यामुळे पुढे जी होणारी मर आहे ती तुम्हाला नियंत्रण करण्यास फायदा होईल. सुरुवातीपासून एक गोष्ट आपण करतो शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशी नाशक असतात, जीवाणूनाशक असतात यांचा वापर आपण करत आलेलो असतो. त्यामुळे आपल्याला की पिकामध्ये होणारी ज्या मर आहेत बुरशीजन्य असेल जीवाणूजन्य असेल त्या टाळता येतात. परंतु आपण त्या ठिकाणी जैविक नियंत्रण केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. त्या ठिकाणी ही गोष्ट करू शकता. त्यानंतर इतर काय मर रोग आला आपण आतापर्यंत बघितलं की कुठल्या कुठल्या उपाययोजना आपण या ठिकाणी करू शकतो ज्यामुळे मर रोग आपण नियंत्रण आणणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचंय की आता मर रोग आल्यानंतर कुठल्या उपाययोजना करायच्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुमच्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो 2-3 मिली तुम्हाला बघायला मिळते त्या ठिकाणी तुम्हाला वेळीच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. तुम्ही एकदा मग खोड उपटून वेली उपटून हे चेक करू शकता. तर तुम्हाला कन्फर्म झालेले तिथे मर रोग आहे त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारे जे हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे 30% फॉर्म्युलेशन मध्ये येतं त्याचा वापर तुम्ही नक्कीच या ठिकाणी करू शकता. हायड्रोजन पॅरॉक्साईड 30% फॉर्म्युलेशन मध्ये येतं प्लस त्यामध्ये नॅनोसिल्वर असणारं 250 ppm पार्टिकलचं हे कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला मार्केटमध्ये नॅनोशील्ड नावानं बघायला मिळतं. तर याचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 1.5 ते 2 लिटर एकरी तुम्हाला जमिनीतून द्यायचं आहे. यामुळे काय होणार आहे की सर्व प्रकारचे जे हानिकारक बुरशी असतील हानिकारक जीवाणू असतील जमिनीचं एक प्रकारचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा पुरेपूर होणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करायचा आहे. याचा वापर केल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला पुढचं 2 ते 3 दिवसांनी आपण बघू शकतो नॅनोशीटच्या वापरानंतर रासायनिक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यायचे. जर तुमच्या प्लॉटमध्ये मर रोग आलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बीएसएफ कंपनीचं जे औषध आहे झेलोरा ते आपण यूज करू शकता ज्यामध्ये पायरोक्लोस्ट्रोबिन 5% आणि थायोफिनेट मिथाइल 45% फॉर्म्युलेशन मध्ये आहे. 100 मिली प्रति एकर प्रमाणे याचे ड्रिंचिंग करू शकता किंवा जर ड्रीपद्वारे देऊ शकता. त्यानंतर दुसरं जर औषध बघितलं आपण तर हे नसेल द्यायचं तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता जे की तुम्हाला बायर कंपनीचं येतं एलिएट नावानं येतं. त्याचा डोस जो येतो 500 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे यामध्ये पॉझिटिव्ह अल्युमिनियम 80% WP या फॉर्म्युलेशन मध्ये आहे. या दोन्ही औषधांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला मर यंत्रणावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासोबतच तुम्ही जर बघितलं तर कॉन्टाफ हे जे बुरशीनाशक आहे ते सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5% EC फॉर्म्युलेशन मध्ये येतं त्याचा 250 मिली प्रति एकर प्लस त्याच्यासोबत तुम्हाला स्कोर घ्यायचे सिजंटा कंपनीचं 100 मिली प्रति एकर प्रमाणे ज्यामध्ये डायफेनकोनाझोल 25% EC फॉर्म्युलेशन मध्ये हा सक्रिय घटक आपल्याला बघायला मिळतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात. अजून एक फॉर्म्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचा वापर तुम्ही मर नियंत्रणासाठी करू शकता.
जे की आहे आपलं रोको, जे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला इझिली अवेलेबल होतं, ज्यामध्ये थायोफिनेट मिथाइल 70% WP फॉर्म्युलेशन मध्ये बघायला मिळतं. ते 500 ग्राम प्रति एकर प्रमाणे घ्यायचे. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे टील हे औषध घ्यायचे. त्याचा डोस जो आहे तो 30 मिली प्रति एकर प्रमाणे घ्यायचा. आपण लक्षात घ्या की डोस जो आहे तो कॉम्बिनेशन घेतोय, त्यामुळे याचं प्रमाण 30 मिलीच घ्यायचे, ज्यामध्ये प्रोपिकोनेझोल 25% EC फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे. याप्रमाणे तुम्ही मर रोगावर नियंत्रण करण्यासाठी त्या 3 ज्या उपाययोजना सांगितल्या त्या तुम्ही नक्कीच करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या काही तुम्हाला समस्या शेतीमध्ये असतील तर तुम्ही हे आनंद क्रॉप गुरु आपलं ऍप आहे जे ते प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे, ज्यावर 80 पेक्षा जास्त पिकांचे शेड्यूल बघायला मिळतात. तुमच्या पिकाच्या व्हरायटीनुसार, 15 दिवसानुसार, हवामानानुसार, मातीनुसार हे शेड्यूल अपडेट केलेले जातात. त्यामुळे तुम्ही हे पिकांचे शेड्यूल वापरण्यासाठी, कुठल्याही प्रकारे पिकांची लागवड करण्यासाठी याचा वापर करू शकता. हे ऍप पूर्णपणे मोफत आहे, ते नक्कीच डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी आनंद क्रॉप गुरुच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. धन्यवाद.